विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा नॉलेज आपल्या मराठी मायबोली चॅनलवरती तुम्हा सर्वांचे परत एकदा स्वागत आहे. पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा आपण इथे सराव घेत असतो. सर्वप्रथम जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. चला मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न काय म्हणतो, महाराष्ट्रातील कोणत्या शहराजवळ माथेरान प्रसिद्ध घाटमाता आहे? तर बघा, रायगड जिल्ह्यातील नेरळ या ठिकाणी प्रसिद्ध घाटमाता आहे. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न, आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा, सर्वात मोठी लोकर बाजारपेठ ही बिकानेर या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न बघा, डॅश डॅश या खनिजापासून मुख्यतः ॲल्युमिनियम हा धातू तयार केला आहे. तर बघा, ॲल्युमिनियम हा धातूचे उत्पादन मुख्यतः बॉक्साईटपासून केला जातो. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता जिल्हा अमरावती प्रशासकीय विभागात येत नाही? तर वाशिम, वर्धा, यवतमाळ आणि अकोला. तर मित्रांनो, यामध्ये वर्धा हा जो जिल्हा आहे हा नागपूर प्रशासकीय विभागामध्ये येत असतो, अमरावतीमध्ये नाही. पुढील प्रश्न बघा, पैशाच्या ठिकाणी वस्तू खरेदी करण्याची जी क्षमता आहे त्याला पैशाची डॅश डॅश असे म्हणतात. तर बघा, त्याला क्रयशक्ती असे म्हणतात. पैशाच्या ठिकाणी वस्तू खरेदी करण्याची जी क्षमता आहे त्याला आपण क्रयशक्ती असं म्हणतो. पुढील प्रश्न बघा, भाववाढीच्या काळात पुढीलपैकी कोणते परिणाम होतात? मित्रांनो, भाववाढीच्या काळात पैशाचे मूल्य घटते आणि वस्तूचे मूल्य वाढते. म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी 1 आणि 4, पैशाचे मूल्य घटते आणि वस्तूचे मूल्य वाढते. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या ठेवीवर व्याज देत नाही? तर बघा, बँक कोणत्या ठेवीवर व्याज देत नाही? तर ती चालू खातं असतं, चालू ठेवी, त्यावरती बँक व्याज देत नाही. पुढील प्रश्न, कोणतेही अर्थविधेयक डॅश डॅश सहीशिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही? तर बघा, लोकसभेत जे अर्थविधेयक असो, कोणतेही विधेयक असो, ते संमत करायचं असेल तर त्यावरती राष्ट्रपतींची सही घेणे बंधनकारक असतं. पुढील प्रश्न, ग्राहक संरक्षण कायदा डॅश डॅशमध्ये पास करण्यात आला? तर ग्राहक संरक्षण कायदा हा 1986 साली पास करण्यात आला होता. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या धातूपासून बनलेल्या वस्तू चुंबकाकडे आकर्षल्या जातात? लोखंड, निकेल, कोबाल्ट. तर यापैकी सर्व वस्तू चुंबकाकडे आकर्षल्या जातात. पुढील प्रश्न बघा, यापैकी कशातून मिथेन वायूचे उत्पादन होते? तर बघा, भाताच्या शेतीमधून मिथेन वायूचे उत्पादन घेतले जाते, ऑप्शन क्रमांक बी. पुढील प्रश्न बघा, अजीवनसत्व अभावी कोणता आजार होतो? तर अजीवनसत्व अभावी रातआंधळेपणा हा आजार असतो. बेरीबेरी हा बी जीवनसत्व, सी कर्वी आणि डी मृदूस. पुढील प्रश्न बघा, हेलेचा धूमकेतू किती वर्षातून एकदा दिसतो? हेलेमचा धूमकेतू हा 76 वर्षातून एकदा दिसतो. पुढील प्रश्न, सूर्यमालेकेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता? तर बघा, सूर्यमालेतील शुक्र या ग्रहाला सर्वाधिक तेजस्वी ग्रह मानला जातो. सूर्य या ग्रहाला पहाट तारा म्हणजेच मॉर्निंग स्टार या नावाने देखील ओळखला जातो. पुढील प्रश्न बघा, नकाशातील दिशादर्शक बाण कोणती दिशा दर्शवितो? तर नकाशामध्ये आपण कोणतीही दिशा दर्शवता असताना उत्तर या दिशेकडे बाण दर्शवला जातो. पुढील प्रश्न बघा, ओझोन थराला सर्वाधिक धोका कोणत्या वायूमुळे निर्माण झाला आहे? तर ओझोन थराला सर्वाधिक धोका CFC म्हणजेच क्लोरोफ्लोरोकार्बन या वायूमुळे निर्माण झालेला आहे. पुढील प्रश्न, ॲक्युपंक्चर या पद्धतीचा उगम आणि विकास खालीलपैकी कोणत्या देशामध्ये झाला? तर ॲक्युपंक्चर या नावाची जो उगम होता हा चीन या देशामध्ये झाला होता. पुढील प्रश्न, वाहकातून वाहणारी विद्युतधारा 0.24 असून त्यांच्या 2 टोकांमध्ये 24 विभवांतर इतके विभवांतर प्रयुक्त केलेले असते, तर त्या वाहकाचा रोध किती असेल? तर बघा, त्या वाहकाचा रोध 100 ओहम इतका असतो. पुढील प्रश्न बघा, बालगंधर्व यांचे खरे नाव काय होते? तर बालगंधर्व यांचं खरे नाव म्हणजेच पूर्ण नाव नारायण श्रीपाद राजहंस, ऑप्शन क्रमांक बी. पुढील प्रश्न, भारतामध्ये IPL ची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? सध्या IPL चालू आहे आणि IPL ची सुरुवात भारतामध्ये 2008 साली झाली होती. पुढील प्रश्न बघा, जिल्हा नियोजन व विकास महामंडळाचे अध्यक्ष कोण असतात?
तर जिल्हा नियोजन आणि विकास महामंडळाचे अध्यक्ष पालकमंत्री असतात. जर असा प्रश्न आला की जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव कोण असतात, तर ते असतात जिल्हाधिकारी. पुढील प्रश्न बघा, आमच्या गावात आम्हीच सरकार ही घोषणा महाराष्ट्रातील कोणत्या गावाने केली? तर आमच्या गावात आम्हीच सरकार ही घोषणा मेंढालेका या गावाने केली होती. पुढील प्रश्न बघा, केंद्र शासनात सर्वप्रथम त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली होती? केंद्रामध्ये विचारलंय. केंद्रामध्ये बलवंतराय मेहता या समितीनुसार त्रिस्तरीय पंचायत राज समितीची शिफारस केली होती. महाराष्ट्रात हेच करण्यासाठी वसंतराव नाईक समिती नेमली होती. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्राचे एकूण डॅश डॅश इतके प्रशासकीय विभाग निर्माण करण्यात आले आहे. तर महाराष्ट्रात एकंदरीत 6 प्रशासकीय विभाग आहेत, 5 प्रादेशिक विभाग आणि 3 प्राकृतिक विभाग अशी रचना महाराष्ट्राची करण्यात आली आहे. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता दिवस पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो? तर पंचायत राज दिन म्हणून 24 एप्रिल हा दिवस साजरा केला जातो. पुढील प्रश्न बघा, 1848 साली पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी काढली? तर बघा, पुण्यामध्ये भिल्यांच्या वाड्यात महात्मा फुले यांनी पहिली मुलींची शाळा काढली होती. पुढील प्रश्न, गावाचा विकास कसा साधावा हे लोकांना समजावून देण्यासाठी ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? तर बघा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा लिहिला होता. राष्ट्रसंत त्यांना ही पदवी भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी दिली होती. पुढील प्रश्न बघा, वास्को द गामाचे भारतात सर्वप्रथम इसवी सन 1498 मध्ये कोठे आगमन झाले होते? राजा झिमोरीनने त्याचं स्वागत केलं होतं कालिकत बंदरावरती. 1498 मध्ये वास्को द गामाचे भारतभूमीवर आगमन झाले होते. पुढील प्रश्न बघा, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार डॅश डॅश येथे आहे. तर बघा, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, डॅश डॅश यांच्या प्रयत्नामुळे 1 जानेवारी 1882 पासून गिरणी कामगारांना आठवड्यातून 1 दिवस रविवारी सुट्टी देण्यात यावी असा निर्णय झाला. तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी हे प्रयत्न केले होते. 1 जानेवारी 1882 पासून रविवारची सुट्टी मंजूर करण्यात आली होती. पुढील प्रश्न बघा, मूळ रेखावृत्त कोणत्या देशातून जाते? तर मूळ रेखावृत्त हे इंग्लंड या देशातून जात असतं. पुढील प्रश्न बघा, विदर्भात कोणत्या नदीचे खोरे आढळतात? तर विदर्भामध्ये वर्धा आणि वैनगंगा या नदीचे खोरे आढळतात. वर्धा आणि वैनगंगा यांच्या संगमांना प्राणहिता नावाने ओळखला जातो. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती पर्वतरांग जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे, म्हणजे सर्वाधिक उंचीची आहे? तर ही काराकोरम ही पर्वतरांग जगातील सर्वाधिक उंचीची पर्वतरांग मानली जाते. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या 2 भाषा या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कार्यालयीन भाषा आहेत? तर बघा, अरबी आणि चायनीज या भाषांना संयुक्त राष्ट्र संघटनेने कार्यालयीन भाषेचा मान्यता दिली आहे. पुढील प्रश्न बघा, भारताने आत्तापर्यंत प्रक्षेपित केलेल्या उपग्रहापैकी सर्वाधिक वजनाचा उपग्रह कोणता? तर भारताने आत्तापर्यंत प्रक्षेपित केलेल्या उपग्रहापैकी GSAT-17 हा सर्वाधिक वजनाचा उपग्रह मानला गेला आहे. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते बल हे भारताचे निमलष्करी अर्धसैनिक बल नाही आहे? तर बघा, सशस्त्र सीमा बल, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दल, आसाम रायफल आणि राष्ट्रीय रायफल. तर बघा, SSB, ITBP आणि आसाम रायफल हे सगळं अर्धनिमसैनिक आहे. तर यामध्ये राष्ट्रीय रायफल हे निमलष्करी बल या गटात मोडत नाही. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्राच्या राज्य प्राण्याचे वैज्ञानिक नाव काय आहे? तर बघा, महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोण आहे? शेकरू. आणि शेकरूचे वैज्ञानिक नाव राठुफा इंडिका हे असे आहे. पुढील प्रश्न बघा, भारतातील 2 राज्यांच्या स्थळ सीमेत येणारे खालीलपैकी कोणते रेल्वे स्थानक आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक D नवापूर. गुजरात आणि महाराष्ट्र या 2 राज्यांच्या सीमेवर नवापूर हे स्टेशन आहे. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणास भारतरत्न पुरस्कार मिळालेले नाही? झाकीर हुसेन, के कामराज, सुभाषचंद्र बोस, खान अब्दुल गफार खान. तर बघा, यापैकी सुभाषचंद्र बोस यांना भारतरत्न मिळालेला नाही आहे. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या वर्षी एलिफंटा लेनिस युनेस्कोकडून जागतिक वारसा म्हणून दर्जा प्राप्त झाला आहे? तर बघा,
एलिफंटा, जिलाच घारापूर या नावाने देखील ओळखलं जातं, तर 1987 मध्ये हिला युनेस्कोकडून जागतिक वारसा दर्जा प्राप्त झाला होता. पुढील प्रश्न बघा, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या साली झाली होती? तर बघा, एकंदरीत 3 उच्च न्यायालय स्थापन झाले होते, कोलकाता, चेन्नई आणि मुंबई. तर 1862 साली 14 ऑगस्ट 1862 साली मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली होती. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणी सुधारक नावाने वृत्तपत्र सुरू केले? 1888 मध्ये गोपाळ गणेश आगरकरांनी जेव्हा ते केसरी सुधारकचा त्याग केला त्यांनी, तेव्हा ते सुधारक या नावाने वृत्तपत्र त्यांनी काढलं होतं. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. विजापूर आदिलशाही, अहमदनगर निजामशाही, बिदरशाही आणि गोलकोंडा इमादशाही. तर इमादशाही ही वराड या प्रादेशिक विभागामध्ये होती त्यावेळेस. यामध्ये ऑप्शन क्रमांक डी गोलकोंडा चुकीचे. पुढील प्रश्न बघा, पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? पानिपतच्या 3 युद्धांबद्दल विचारलं जातं. पहिलं युद्ध 1526, दुसरं 1556 आणि तिसरं 1661 साली झालं होतं. पुढील प्रश्न बघा, भारतीय घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर बघा, मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्षपदावर नेमण्यात आले होते. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या तारखेस घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला होता? तर बघा, 22 जुलै 1947 मध्ये घटना समितीने आपला राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला होता. पुढील प्रश्न बघा, राज्य पुनर्रचना आयोगचे अध्यक्ष कोण होते? 1953 मध्ये राज्य पुनर्रचना आयोगाचे जे अध्यक्ष होते ते फाजल अली यांना अध्यक्ष बनवण्यात आले होते. पुढील प्रश्न बघा, मूलभूत अधिकारांचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात केला आहे? तर मूलभूत अधिकार कलम 12 ते 35 पर्यंत भाग 3 मध्ये याचा समावेश करण्यात आला आहे. पुढील प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेचे कलम 25 कशाशी संबंधित आहे? समतेचे अधिकार, संपत्तीचे अधिकार, धर्म स्वातंत्र्याचे अधिकार की शिक्षणाचा अधिकार? तर बघा, कलम 25 ते 28 हे धर्म स्वातंत्र्याशी निगडीत कलम आहेत. पुढील प्रश्न बघा, माथेरान हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? आपण आधीच घेतलेला होता हा प्रश्न. माथेरान हे थंड हवेचं ठिकाण रायगड या जिल्ह्यात आहे. आपण त्याचं नेरळ हे उत्तर बघितलं होतं. पुढील प्रश्न, सिद्धटेक हे अष्टविनायक गणपतीचे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सिद्धटेक हे अष्टविनायकापैकी अहमदनगर सध्याचं अहिल्यानगर या जिल्ह्यात आहे. पुणे या ठिकाणी एकंदरीत 5 आणि रायगडमध्ये महाड आणि पाली असे 2 अष्टविनायक आहेत. पुढील प्रश्न बघा, कसारा घाट खालीलपैकी कोणत्या 2 शहरांच्या मार्गावर येतो? तर बघा, कसारा घाट त्यालाच थळघाट या नावाने देखील ओळखला जातो. हा नाशिक ते मुंबई म्हणजे एकंदरीत आग्रा ते मुंबई असा हवे आहे तो, पण यामध्ये नाशिक ते मुंबई या ठिकाणी कसारा घाट आहे. पुढील प्रश्न बघा, केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर बघा, केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान हे राजस्थान या राज्यात आहे. पुढील प्रश्न बघा, विशालगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर विशालगड हा किल्ला कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न बघा, ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे? तर ग्रेट बॅरियर रीफ ही ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आहे ग्रेट बॅरियर रीफ. पुढील प्रश्न, राज्य निर्मितीची होण्याचा योग्य क्रम ओळखा. तर बघा, सर्वात लास्ट 2014 मध्ये तेलंगणा राज्य निर्माण झालं होतं. तर यामध्ये छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड आणि तेलंगणा असा क्रम योग्य आहे. पुढील प्रश्न बघा, कोटोपेक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? तर कोटोपेक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी ही इक्वेडोर या देशात बघायला मिळते. पुढील प्रश्न, अनातोलियाचे पठार कोणत्या देशात आहे? तर अनातोलियाचे जे पठार आहे हे तुर्कस्तान या देशात आहे. पुढील प्रश्न बघा, जुलू जमात कोठे आढळते? हा प्रश्न भरपूरदा येऊन गेला आहे. जुलू जमात ही दक्षिण आफ्रिकामध्ये आढळते. पुढील प्रश्न, सुएझ कालवा कोणत्या 2 महासागरांना जोडतो? तर बघा, भूमध्य सागर आणि तांबडा सागर या ठिकाणी लाल सागर असं दिले आहे. भूमध्य सागर व लाल सागर यांना सुएझ कालवा हा जोडतो. पुढील प्रश्न बघा, कृष्णा नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? आपल्या महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर या ठिकाणून कृष्णा नदीचं उगमस्थान आहे. महाबळेश्वर या ठिकाणी एकंदरीत 5 नदींचे उगमस्थान आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर.
पुढील प्रश्न बघा, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली? तर फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केली होती. पुढील प्रश्न बघा, शिवसमुद्र नदी खोरे विकास योजना कोणत्या नदीशी संबंधित आहे? तर शिवसमुद्र नदी खोरे हे कावेरी या नदीशी संबंधित आहे. पुढील प्रश्न बघा, भारतीय रेल्वेचे दक्षिण मध्य झोनचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? बघा, दक्षिण मध्य रेल्वे विचारल्यास सिकंदराबाद, आणि फक्त दक्षिण विचारलं की दक्षिण झोनचं मुख्यालय कुठे आहे? तर चेन्नई. पुढील प्रश्न बघा, 2011चे जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याचे स्त्री पुरुष प्रमाण हे राष्ट्रीय स्त्री पुरुष प्रमाणापेक्षा कमी आहे, म्हणजे देशाच्या तुलनेत कमी आहे? तर बघा, राजस्थान या राज्याचं स्त्री पुरुष प्रमाण हे देशाच्या तुलनेने कमी होते. पुढील प्रश्न बघा, अजिंठा वेरूळ येथील कैलास मंदिर खालीलपैकी कोणते वंशाचे राज्यकर्ते यांच्या काळात निर्माण केले आहे? तर बघा, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ आहे हे राष्ट्रकूट यांच्या काळात निर्माण केले होते. कृष्णा प्रथम याने ते कोरीवकाम केले होते आणि त्या ठिकाणी जातक कथा हे आढळतात. पुढील प्रश्न बघा, बुडापेस्ट खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे? बुडापेस्ट हा गेल्या वर्षी SRPFला विचारून झाला आहे प्रश्न. बुडापेस्ट ही हंगेरी या देशाची राजधानी आहे. पुढील प्रश्न बघा, चुकीची जोडी ओळखा. ब्राह्मो समाज बाळ गंगाधर टिळक, आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती, युवा बंगाल आंदोलन हेनरी डेरिजिओ, रामकृष्ण मठ स्वामी विवेकानंद. यामध्ये बघा, ब्राह्मो समाज हे चुकीची जोडी आहे. ब्राह्मो समाज हे राजाराम मोहन रॉय यांनी 1828 साली स्थापन केला होता. पुढील प्रश्न बघा, सन 1885 मधील राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर बघा, मुंबई या ठिकाणी जे अधिवेशन भरलं होतं, व्यामेशचंद्र बॅनर्जी त्याचे अध्यक्ष होते. एकंदरीत 72 प्रतिनिधी तेथे हजर होते. तेजपाल संस्कृत विद्यालयामध्ये हे अधिवेशन पार पडलं होतं. पुढील प्रश्न बघा, सन 1905 मध्ये लंडन येथे इंडिया होम रूल सोसायटीची स्थापना कोणी केली? तर बघा, इंग्लंड या ठिकाणी लंडनमध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांनीच इंडियन होम रूल सोसायटीची स्थापना केली होती. पुढील प्रश्न बघा, मराठी आणि केसरी या वृत्तपत्राशी कोण संबंधित आहे? तर 1881 मध्ये लोकमान्य टिळकांनी हे पत्र सुरू केले होते. पुढील प्रश्न बघा, कोणत्या कायद्याने भारताचा राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून महाराणी क्राऊनकडे गेला? तर बघा, भारत सरकार 1858 साली ऑप्शन क्रमांक C हा कारभार महाराणी क्राऊनकडे गेला होता. आजचा शेवटचा प्रश्न, मॉर्लेमेंटो सुधारणा कोणत्या वर्षीच्या कायद्याशी संबंधित आहे? तर बघा, मॉर्लेमेंटो हा कायदा 1909 सालीचा आहे. 1909 सालीच मुस्लिमांना मतदार संघ देण्यात आले होते. मित्रांनो, प्रश्न कसे वाटले अवश्य कमेंट करून सांगा. प्रश्नामध्ये काही चूक झाली असेल तर अवश्य कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.